नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ठेचा। याच्यासाठी मी घेतलेले आहे गावरानी मिरच्या आणि लसूण, शेंगदाणे 2 चमचे, मीठ, जिरे आणि 1 कांदा घेतलेला आहे। सर्वात आधी आपण आता शेंगदाणे गरम करून घेऊया। कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। एकसारखे शेंगदाणे भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचे साल निघतील। अशा प्रकारे शेंगदाणे भाजले गेलेले आता एका ताटात काढून घ्यायचे। ते टाकून घ्यायचे। त्या गरम असल्यामुळे मी हे वाटीने करते प्रेस, त्याचे साल निघतील। तुम्हाला ज्या पद्धतीने साल निघतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। एक चमचा तेल टाकायचं, त्याच्यात 1 चमचा जिरे, मिरच्या हे तुकडे करून घेतलेले आहे, लसूण, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इसला मी भाजलेले जे शेंगदाणे होते ते पण टाकत आहे। एकत्र करायचं हे। गॅस बंद करून द्यायचा। मिश्रण हे थंड करायला ठेवायचं। मिश्रण आता थंड झालेलं आहे। आता आपण याला या खलबत्त्यात असं कुटून घेणार आहोत। असा जाड भरडा असा ठेचा करायचा आहे आपल्याला। अजून एकदा थोडंसं कुटून घ्यायचं आहे। आता आपण कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकत आहोत। आता मी याच्यात 1 कांदा चिरलेला होता तो टाकत आहे। ठेचा घेतलेला आहे। आता हा ठेचा आपण जाड भरड असा ठेचा केलेला आहे तो आपण याच्यात टाकायचा, थोडी फ्राय करायचा। यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे। बघू शकता आपला ठेचा कसा झालेला। मिरचीचा कांदा घालून घेतलेला हा ठेचा आहे। असा ठेचा तयार झालेला आहे। या ठेच्याला तुम्ही वरण भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।